विचार सागर विचार सागर ग्रंथामध्ये तरंग पाचवा आणि पाचव्या तरंगामध्ये आपला विषय सुरू आहे की वेद सद्गुरूंना पारमार्थिक दृष्ट्या मिथ्यात्व. शिष्याने शंका केली होती की वेद सद्गुरू आणि ब्रह्म या तीन गोष्टी जर असतील तर त्या ठिकाणी द्वैत होऊ शकतं. म्हणून आता त्या वेद सद्गुरूंविषयी विचार मांडत असताना वेद आणि सद्गुरू हे त्या ठिकाणी पारमार्थिक दृष्ट्या वेद सद्गुरू मिथ्या आहेत. त्यांना व्यावहारिक सत्यत्व असले तरी ज्या अर्थी सर्व व्यावहारिक अविद्या कार्य मिथ्या आहे त्या अर्थी त्या मिथ्या व्यवहारातील वेद सद्गुरू सुद्धा कसे आहेत? मिथ्याच आहे. म्हणून त्याचं समाधान करण्याकरता सद्गुरूंनी त्या ठिकाणी त्याला एक राजाची आणि कोल्ह्याची गोष्ट त्या ठिकाणी सांगितली. आणि आपण त्या ठिकाणी असं पाहिलं की समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होत असतो. राजाला त्या ठिकाणी जे स्वप्न पडलं ते स्वप्न पडलं होतं ते प्रातिभाषिक सत्तेमध्ये होतं आणि स्वप्न प्रातिभाषिक सत्तेमध्ये असल्यामुळं त्याची निवृत्ती करण्याकरता त्या ठिकाणी प्रातिभाषिक सत्तेतलेच पदार्थ उपयोगी ठरले. तसं आपल्याला दुःख कोणत्या सत्तेमध्ये आहे तर सत्ता दुःख आपल्याला त्या ठिकाणी प्रातिभाषिक सत्तेत दुःख आहे. मग त्या दुःखाची निवृत्ती करता आपल्याला प्रातिभाषिकच असणाऱ्या पदार्थांची उपयोगिता आवश्यक आहे. म्हणून यामध्ये आपल्या पक्क लक्षात आलं की समान सत्तेमध्येच त्या ठिकाणी साधक बाधक व्यवहार होत असतात. विषम सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होऊ शकत नाही. आता असं एक लक्षात घ्यायचं की आपल्याला जे दुःख होत आहे ते दुःख होत असताना कोणत्या सत्तेमध्ये दुःख होत आहे तर पारमार्थिक सत्तेमध्ये आपण असताना दुःख होतं, व्यावहारिक सत्तेमध्ये दुःख होतं, प्रातिभाषिक सत्तेमध्ये दुःख होतं. असा जर विचार आपण केला तर आपल्याला सहज लक्षात येतं की आपल्याला दुःख होत असताना केवळ व्यावहारिक आणि प्रातिभाषिक सत्तेमध्ये दुःख होत असतं, पारमार्थिक सत्तेमध्ये दुःख होत नाही. मग पारमार्थिक सत्तेमध्ये दुःख होत नाही, मग त्या अर्थी तिथं दुःख निवृत्तीची आवश्यकता आपल्याला आहे का तर तिथं दुःख निवृत्तीची आवश्यकता नाही. मग दुःख निवृत्तीची आवश्यकता कुठं वाटते तर आपल्याला व्यावहारिक सत्तेमध्ये दुःख निवृत्तीची आवश्यकता वाटत असते. मग आता आपल्याला व्यावहारिक सत्तेत दुःख वाटत असेल तर त्याच्या निवृत्तीकरता आपल्याला कोणते पदार्थ उपयोगी येतील? व्यावहारिक सत्तेतले पदार्थ उपयोगी येतील. वास्तविक पाहिलं तर सत्ता मानायचं झालं तर दोनच सत्ता आहे, एक खरी सत्ता आणि एक खोटी सत्ता. खरी सत्ता कोणती असू शकते आणि खोटी सत्ता कोणती असू शकते? मुळात सत्ता किती सांगायच्या लक्षपूर्वक आहे का? सत्ता सांगायच्या दोन, बरोबर ना? सत्ता सांगायच्या दोन, एक खरी सत्ता आणि एक खोटी सत्ता, बरोबर ना? आणखी अशी खरी खोट्या आणि याच्यावरून तिसरी आहे का कोणती सत्ता? एक खरी सत्ता होऊ शकते आणि एक खोटी सत्ता होऊ शकते. मग खरी सत्ता कोणती? पारमार्थिक सत्ता, ठीक आहे. आणि खोटी सत्ता कोणती असू शकते असायचं जर झालंच तर? पहा बरं. आणि व्यावहारिक सत्ता? हो ना, स्वप्नेचे चेले जाईल राया, हे तर म्हणू शकतो नाही. कवनाचे गोनगत्र कवनाचे मायबाप संपूर्ण पहा बरं. स्वप्नेचे चेले जाईल राया जाऊ शकते का नाही अशा पद्धतीनं? मग याचा अर्थ असा होतो की ती व्यावहारिक सत्ता स्वप्न सत्ता वास्तविक पाहिलं तर सत्ता किती आहे मुळात तिथं? म्हणायला तीन आहे. सत्ता म्हणायला तीन आहे. दिसायला किती आहेत? दोनच. आपण दोनच सत्ता पाहतो, तिसरी पाहिली का? म्हणायला किती म्हणतो आपण? तीन. व्यावहारिक सत्ता, प्रातिभाषिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता. दिसायला किती सत्ता असत आपल्याला? भोगायला किती सत्ता बघतो आपण? दोन सत्ता, ऐक नाही. आणि आणि खरं पाहायला गेलं तर असायला किती सत्ता आहे? असायला एक आहे. म्हणजे म्हणायला तीन, दिसायला दोन, म्हणजेच भोगायला दोन आणि असायला मुळात एक सत्ता त्या ठिकाणी आहे. यावरून काय झालं
एक झाली खरी सत्ता आणि एक झाली खोटी सत्ता. खोटी सत्ता म्हणजे व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता ह्या त्या ठिकाणी काय आहे? खोट्या असणाऱ्या सत्ता आहे. मग आता खोट्या सत्तेच्या आपलं खोट्या पदार्थाच्या निवृत्ती करता खऱ्या पदार्थाची आता आवश्यकता पडेल का आपल्याला? सत्ता जर खोटी असेल तर खोट्या सत्तेच्या निवृत्तीसाठी आपल्याला पदार्थ कोणते असायला पाहिजे? खोटेच पदार्थ असले पाहिजे ना. अहो मला सांगा, बागुल खरा आहे का खोटा आहे? बागुलबुवा खोटा आहे, बरोबर ना? बागुलबुवा खोटा आहे. मग आता बागुलबुवाच्या निवृत्ती करता खरा कुठून आणायचा बागुलबुवा दाखवायला? खोटाच पाहिजे ना. आता जसं त्याला नकली नकली सांगितला बागुलबुवा येईल, त्याला आयुष्यभर कधी बागुलबुवा दिसला का? नाही दिसला. ऐका नाही, बागुलबुवा का दिसत नाही बरं? बागुलबुवा आहेच नाही ना. दाखवता कसं येईल बरं? तो दाखवताच येत नाही. मग त्याच्या निवृत्ती करता काय करावं लागणार आपल्याला? खोटाच बागुलबुवा त्याला सांगावं लागेल. हाच पर्याय आहे ना. रजेवर असणारा जो सर्प आहे, तो सर्प खरा आहे का खोटा आहे? खोटा सर्प आहे. मग खोट्या सर्पाच्या निवृत्ती करता ढोल नगारे वगैरे वाजून चालेल का? ढोल नगारे वगैरे वाजवून उपयोगाचं नाही ना. ऐका नाही, खरे ढोल नगारे काठी वगैरे आणून बडवून त्याला उपयोगाचं आहे का? काहीच उपयोगाचं नाही. तो खोटा आहे एवढंच मानावं लागेल आपल्याला. तो खोटा एवढंच मानावं लागेल. याच्यापेक्षा दुसरा काही पर्याय आहे का आपल्याला? दुसरा काही पर्याय नाही. तसे ह्या दोन सत्ता खोट्या आहेत हे मानावं लागेल ना आपल्याला. आणि एक सत्ता कोणती आहे? परमात्म्याची पारमार्थिक सत्ता. सत्ता धन्याची की जय मायबाप. आणि परमात्म्याची पारमार्थिक सत्ता आहे हे मानावं लागेल. आणि ह्या दोन सत्ता खोट्या आहे हे मानावं लागेल. हे मानलं नाही तर त्याची निवृत्ती होईल का? मानलं नाही तर त्याची निवृत्ती होणार नाही. आता आपण म्हणलं त्या सत्ता नाही कसं म्हणतात, त्या धडधडीत आपल्याला प्रतीतीला येतात. प्रतीतीला येतात, अनुभवाला येतात हे मात्र ठीक आहे. पण त्यांची सत्ता किती काळापर्यंत आहे? त्याची मर्यादा आहे का नाही आपल्याला पाहायला मिळते. त्याची मर्यादा आहे. तशी पारमार्थिक सत्तेची मर्यादा आहे का? ती अमर्यादित असणारी ना, अनंत असणारी सत्ता आहे त्या ठिकाणी. म्हणून एक सत्ता त्या ठिकाणी परमात्म्याची आहे आणि दोन सत्ता मात्र, एक सत्ता परमात्म्याची सत्य असणारी सत्ता आणि दोन असणाऱ्या सत्ता त्या ठिकाणी मिथ्या असणाऱ्या सत्ता आहे. त्याप्रमाणे मिथ्या संसार दुःखाचा नाश मिथ्या वेद सद्गुरूंनीच होतो. वेद सद्गुरू सत्य असण्याची जरुरी नाही. मग वेद सद्गुरू सुद्धा कसे सत्य असण्याची आवश्यकता पडत नाही. उलट ते कसे असले पाहिजे? मिथ्याच असले पाहिजे. सत्य जर सद्गुरू जर आले असते, वास्तविक पाहिलं तर येतील का ते सत्य सद्गुरू त्याच्यात? स्वप्नामध्ये सत्य सद्गुरू येतील का? आणि सत्य सद्गुरू जर येत असतील तर मग शिपाई काय येते नाही? अहो भीमार्जुन समायुधी. अहो त्या भीमार्जुनाच्या बळाचे असणारे शिपाई आहेत का नाही त्या ठिकाणी सैनिक? मग सद्गुरू जर आले तर मग शिपाईलाच येऊन त्याची निवृत्ती नसते करता आले का? वास्तविक पाहिलं तर शिपाईच बरोबर असते तर लांडगा तरी चावला असता का? लांडगाही चावला नसता. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ एवढंच होतो का सत्य सद्गुरू तिथं असण्याची आवश्यकता नाही. वेद सद्गुरू हे कसे असले पाहिजे? मिथ्याच असले पाहिजे. का मिथ्या असले पाहिजे? कारण दुःख सत्य आहे का मिथ्या आहे? मिथ्याच दुःख आहे ना. बरं, प्रातिभाषिक सत्यातलं दुःख मिथ्य आहे आणि व्यावहारिक सत्यातलं दुःख सत्य आहे का? ते पण मिथ्याचे. मिथ्या सद्गुरू आपलं मिथ्याच दुःख आहे. मग मिथ्या दुःखाच्या निवृत्ती करता साधन कोणतं असलं पाहिजे? सत्य असलं पाहिजे का मिथ्या असलं पाहिजे? मिथ्याच असलं पाहिजे आणि दुसरा काही पर्याय का त्याला? दुसरा काही पर्याय नाहीये. म्हणून त्याप्रमाणे संसार दुःखाचा नाश मिथ्या वेद सद्गुरूनीच होतो. वेद सद्गुरू सत्य असण्याची जरुरी नाही. वेद सद्गुरू सत्य असते तर त्याच्याने मिथ्या संसार दुःख निवृत्त झाले नसते. आणि वेद सद्गुरू जर सत्य असते तर स्वप्न कोणत्या नाडीमध्ये पडतं बरं आपल्याला? नाडी प्रातिभाषिक नाही ना. हा, बरोबर ना. हा, मग आता इथं काय दिलं? वेद सद्गुरू सत्य असते तर त्यांच्याने मिथ्या संसार दुःख निवृत्त झाले नसते. मिथ्या मिथ्या करायचा जरी त्याने प्रयत्न केला असता, बरोबर आहे ना, असं समजा मिथ्या करायचा प्रयत्न केला असता तर त्यांना आधी कुठं प्रवेश करावा लागला असता? कंठगत आणि केसाचा 100वा असणारा भाग त्या नाडीत प्रवेश करावा लागला असता. झाला असते का त्या नाडीमध्ये प्रवेश?
वास्तविक पाहिलं तर त्या नाडीत प्रवेश झाला नसता, आहे का नाही? आणि त्या नाडीत झालेलं तयार झालेलं जे दुःख आहे, त्या दुःखाची तरी निवृत्ती करता आली असते का? दुःखाची निवृत्ती करता आली नसते. म्हणून त्या ठिकाणी सत्य सद्गुरूची आवश्यकता पडत नाही, मिथ्या सद्गुरू आवश्यक पडतात. म्हणून त्याच्याने मिथ्या संसार दुःख निवृत्त झाले नसते. सर्व मिथ्या प्रपंचात पारमार्थिक सत्य ब्रह्म व्याप्त आहे. वास्तविक पाहिलं तर काय, सर्व मिथ्या प्रपंचात, आता प्रपंच कसा आहे, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. आता ह्या ज्या उपाधी आहेत, त्या उपाध्या सत्य आहेत का मिथ्या आहेत? या प्रपंचाच्या सापेक्षच असणाऱ्या उपाधी आहे का नाही? हे शरीर उपाधी, स्त्री शरीर, पुरुष शरीर, बाकीचे सर्व शरीर, हे सगळ्या शरीरांचा जर विचार केला तर याच्यामध्ये पारमात्म तत्व अनुगत आहे का नाही? अनुसूत आहे का नाही? आहेच आहे त्यामध्ये. सर्व सत्य ब्रह्म व्याप्त आहे, त्याच्याकडून कुठे संसार निवृत्त होतं? आणि त्या ब्रह्माच्या माध्यमातून या संसाराची निवृत्ती झाली का? बरं, ज्ञानी पुरुषाच्या अंतःकरणामध्ये ब्रह्म चैतन्य आहे आणि अज्ञानी पुरुषाच्या अंतःकरणामध्ये ब्रह्म चैतन्य नाही का? अव दगड धोंडे, झाड, वृक्ष, वेली, फळ, सगळ्यामध्ये आहे का नाही ते चैतन्य? प्रत्येक आत्मा म्हणून त्याला ओळखलं जातं. प्रत्येकामध्ये असणार ते चैतन्य आहे. मग त्या चैतन्य सत्य आहे का मिथ्या आहे? सत्य चैतन्य, बरोबर ना? ब्रह्म सत्य. मग ते सत्य ब्रह्म असताना मग तिथं अज्ञान का राहिलं बरं? तिथं झालेलं दुःख ते त्या ठिकाणी का शिल्लक राहिलं? मग ते ब्रह्म चैतन्य त्याची निवृत्ती का करत नाही? त्याने करायला पाहिजे ना. मग ते करतं का? ते करत नाही. मग करतील तर कोण निवृत्त करतील ते दुःख? सत्य पदार्थ निवृत्त करतील का मिथ्या पदार्थ निवृत्त करतील? म्हणून आता सद्गुरू असण्याची गरज आहे का मिथ्याच असण्याची गरज आहे? मिथ्याच असण्याची गरज आहे, सरळ मुद्दा आहे. म्हणून त्याच्याकडून कुठे संसार निवृत्त होतो आहे याचा विचार कर. मी याचा विचार केल्याच्या नंतर आपल्याला सहज कळून येईल का मिथ्या दुःखाच्या निवृत्ती करता मिथ्याच पदार्थांची आवश्यकता पडते. आता परिच्छेद क्रमांक 7, मृगजळाचा दृष्टांत विषम आहे. आता काय केली ती शंका त्याने की वेद सद्गुरू जर मिथ्या असतील तर मिथ्या सद्गुरूपासून झालेल्या ज्ञानाने संसार दुःखाची निवृत्ती होते असं जर तुम्ही म्हणाल तर मृगजळ सुद्धा मिथ्या आहे. त्या मृगजळाने मात्र सुद्धा आपली तहान निवृत्त झाली पाहिजे असं त्यांनी मुद्दा मांडलेला होता. तर तो मृगजळाचा जो दृष्टांत दिला का नाही, दृष्टांत दिला पाहिजे, त्याबद्दल वाद नाही. परंतु दृष्टांत देत असताना तो समर्पक असला पाहिजे. दृष्टांत जर समर्पक नसेल तर सिद्धांत आपला व्यवस्थित होऊ शकतो का? सिद्धांत आपल्याला आकलन होऊ शकत नाही. कारण तहान हा धर्म व्यावहारिक सत्यातला आहे का प्रातिभाषिक सत्यातला आहे? आणि मृगजळ कोणत्या सत्यातला आहे? मग सत्ता विषम झाली का नाही? आणि नियम काय केला? समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो, विषम सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होईल का? होऊ शकत नाही ना. राजाला स्वप्न पडलं, स्वप्न पडल्याच्या नंतर लांडगा चावला, हा बाधक, ऐक नाही, आणि सद्गुरू भेटले, हे साधक झालं का नाही? बरं, मग तिथं व्यावहारिक सत्तेतलं काही साधक म्हणा किंवा बाधक म्हणा काही आणता आलं का? राजाला प्रतिकूल काही बाधक करता आलं का? आणि अनुकूल कुणीतरी बाबा शिपाई वगैरे वैद्य वगैरे काही असे भेटले का? कोणी साधक आले नाही आणि कोणी बाधक आले नाही. म्हणून त्या सत्तेमध्येच असणारे जे पदार्थ ते साधक बाधक ठरू शकतो. म्हणजेच आता हा मृगजळाचा दृष्टांत विषम झाला का नाही? दिला इथपर्यंत ठीक आहे, परंतु तो दृष्टांत देतानाच कसा झाला? विषम अशा स्वरूपाचा झाला. ठीक आहे. मृगजळाचा दृष्टांत विषम आहे. आता मिथ्या वेद सद्गुरूंपासून संसार दुःखाचा नाश होतो, तर मिथ्या मृगजळाने तृष्णेचाही नाश झाला पाहिजे. या शंकेचे समाधान सांगतो. अशी शंका शिष्याने केली होती ना, आता त्याचं समाधान या ठिकाणी सांगतो. हा तुझ्या मृगजळाचा दृष्टांत विषम आहे. कारण तुझा काय मृगजळाचा दृष्टांत विषम. विषम म्हणण्याचं तात्पर्य काय? विरुद्ध अर्थाचा आहे, बरोबर ना?
हा दृष्टांतच मुळात कसा आहे, विरोध स्वरूपाचा त्या ठिकाणी आहे, म्हणजेच विषय आहे. बघा आता आता आधी काय करतात, उदाहरणं देऊन सांगतात, सत्ता त्या ठिकाणी प्रतिपादन करून सांगतात. या सत्ता आपल्याला काय करायच्यात, व्यवस्थित लक्षात घ्यायच्या. सत्ता व्यवस्थित लक्षात आले का पुढचा जो भाग आहे, हा तरंग आहे, हा तरंग आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी कळून जाईल. ज्याचा तिन्ही काळात बाध होत नाही त्याची पारमार्थिक सत्ता. तिन्ही काळामध्ये म्हणजे तिन्ही काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, तिन्ही सत्तेमध्ये ज्याचा बाध होत नाही, तिन्ही अवस्थेमध्ये ज्याचा बाध होत नाही, त्याची कोणती सत्ता, सत्ता धान्याची कीजे, आहे का नाही. म्हणून तुकोबरायने अभंगामध्ये काय म्हटलं, एकदा म्हणा पाहिजे ना सत्य तो विठ्ठला, बरं दोनदा म्हणा पाहिजे सत्य तो विठ्ठला, सत्य तो विठ्ठला, तीनदा म्हणले सत्य तो, सत्य तो, सत्य तो विठ्ठला. म्हणजे काय याचा अर्थ, ज्याचा तिन्ही काळामध्ये बाध होत नाही तो तिन्ही काळामध्ये कसा असतो, सत्य असतो, बरोबर ना. त्याची कोणती सत्ता, पारमार्थिक सत्ता, बरोबर ना. म्हणजे ज्याचा तिन्ही काळामध्ये बाध होत नाही त्याची कोणती सत्ता, पारमार्थिक सत्ता, असं लक्षात घ्यायचं. असे फक्त ब्रह्म चैतन्यच आहे. ब्रह्म चैतन्याहून बाकी सर्व मिथ्या, दोन प्रकारची सत्ता आहे. मग ब्रह्म चैतन्य कोणती सत्ता आहे, सत्य असणारी सत्ता. आणि सत्याच्या विरुद्धार्थी कोणता शब्द येतो, मिथ्य येतो, आहे का नाही. का त्याच्यामध्ये आणखीन काही मिथ्यामध्ये प्रकार पडतो का, त्याच्यापेक्षा कनिष्ठ असा प्रकार, का मिथ्या मिथ्याच असतं, मिथ्या मिथ्याच, त्याच्यामध्ये आता परत डबल काही प्रकार पडायची काही गरज नाही, ठीक आहे ना. बघा आता, त्या ब्रह्मचैतन्याहून बाकी सर्व मिथ्या पदार्थाची दोन सत्ता. मिथ्या पदार्थ म्हणजे व्यावहारिक असणारे सत्यातले पदार्थ किंवा प्रातिभाषिक असणारे सत्यातले पदार्थ, ते पदार्थ सुद्धा कसे ठरतील बरं, तेही मिथ्या ठरतील ना. मिथ्या का बरं ठरतील बरं, ते कुठं उपयोगी ठरले का, जागृतीमध्ये असणारे सैनिक ते स्वप्न सत्तेमध्ये, प्रातिभाषिक सत्तेमध्ये उपयोगी ठरले का. मग ते पदार्थ सत्य कुठपर्यंत आहे, जोपर्यंत तुम्ही त्या सत्तेला महत्व देता तोपर्यंत सत्य, आणि एकदा त्या सत्तेला महत्व दिलं नाही तर ते पदार्थ सुद्धा मिथ्या ठरतात की नाही. दृष्टी सृष्टीवादामध्ये आपण पाहिलं की नाही, पदार्थाला कुठपर्यंत सत्य मानायचं, आपण असा नियम केला की नाही, जोपर्यंत दृष्टी आहे तोपर्यंत पदार्थाला महत्व, आणि दृष्टी नसेल म्हणजे ज्ञान नसेल तर पदार्थाला महत्व आहे का, पदार्थाला महत्व नाही. मग हे जागृतीमध्ये असणारे जे काही पदार्थ आहे, या पदार्थाला महत्व कुठपर्यंत, जोपर्यंत आपण जागे आहोत तोपर्यंत. एकदा आपल्याला झोप लागली, त्याला म्हणलं अरे थोडं जेवण तरी घे, ते जेवण सुद्धा ठेवून दे, एकदा मूर्त आले त्याच्या ठिकाणी, एकदा निद्रा त्याला तयार होऊ लागली का तो काय म्हणतो, जेवण नको आणि काही नको, मला झोपू दे. म्हणजे आपण हे जरा थोडं व्यावहारिक सत्यात सुद्धा अनुभव घेऊ शकतो की नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतो, त्या पदार्थाला तो महत्व देतो का, महत्व देत नाही, असं त्या ठिकाणी होतो. आणि एकदा जागा झाला की प्रातिभाषिक सत्यातल्या पदार्थांना महत्व देतो का आता, अजिबात महत्व देत नाही. मग ज्या अर्थी महत्व देत नाही त्या अर्थी ते पदार्थ स्वाभाविकपणे कसे ठरले, मिथ्याच ठरले ना. ज्या अर्थी त्याचा उपयोग होऊ शकत नाही त्या अर्थी ते पदार्थ मिथ्याच आहे असं लक्षात येतं. मग ते दोन मिथ्या पदार्थांची सत्ता कोणती, एक प्रातिभाषिक सत्ता आणि एक व्यावहारिक सत्ता. ज्याचा ब्रह्मज्ञानाशिवाय दुसरा कशाने बाध होत नाही, फक्त ब्रह्मज्ञानानेच बाध होतो, त्याची व्यवहारिक सत्ता. बघा आता, ज्याचा ब्रह्म ज्ञानाशिवाय कशाने बाध होत नाही. आता जे व्यावहारिक पदार्थ आहेत, त्या व्यावहारिक पदार्थ, व्यावहारिक संसार, त्या व्यावहारिक संसाराचा कशाने बाध होईल, झाला तर प्रातिभाषिक सत्तेल त्या पदार्थाने बाध होईल का, नाही होणार. मग कोणत्या सत्तेने बाध होऊ शकतो, तर पारमार्थिक सत्तेतला असणारं जे चैतन्य आहे, त्या चैतन्याच्या माध्यमातूनच किंवा त्या चैतन्य स्वरूपाचं ज्ञान झाल्यानेच त्याचा काय होईल, बाध होईल, बरोबर ना. दुसरा कशाने बाध होणार आहे का, दुसरा कशाने त्या ठिकाणी बाध होणार नाही. मग ज्याचा ब्रह्मज्ञानाशिवाय दुसरा कशाने बाध होत नाही, फक्त ब्रह्मज्ञानानेच बाध होतो, त्याची कोणती सत्ता, व्यावहारिक असणारी सत्ता. हे लक्षात ठेवायचं आणि वारंवार पुढे तुम्हाला विचारलं पण जाऊ शकतं. व्यावहारिक सत्ता म्हणजे काय, पारमार्थिक सत्ता म्हणजे काय, ज्याचा तिन्ही काळामध्ये बाध होत नाही त्याची ती पारमार्थिक सत्ता, आणि ज्याचा फक्त ब्रह्मज्ञानानेच बाध होतो, ब्रह्मज्ञानाशिवाय अन्य कशाने बाध होऊ शकत
नाही त्याची कोणती सत्ता? व्यावहारिक सत्ता, असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे ना. आता संसारामध्ये झालेले जे सुख दुःख अमुक तमुक याची निवृत्ती जर करायची जर झाली, तर तुम्हाला स्वप्नातल्या पदार्थाची उदाहरणं दिली तर निवृत्त होईल का? निवृत्त होऊ शकत नाही. मग त्याला एकच उपाय आहे. कोणतं? की तू सत्य आहे, तू सच्चिदानंद रूप आहे, ऐक नाही, आणि सच्चिदानंद रूप आहे, सत्य आहे, ते काय आहे? पारमार्थिक सत्यातलं ब्रह्मच आहे ना. त्याचंच उदाहरण देऊन त्याला निवृत्त होईल का नाही दुःख? दुसरं कशाने निवृत्त होईल का? कशाने निवृत्त होऊ शकत नाही. म्हणून ब्रह्मज्ञानानेच त्याचा बाध होऊ शकतो. ब्रह्मज्ञाना वाचून कशाने बाध होऊ शकत नाही. त्याची कोणती सत्ता आहे? व्यावहारिक सत्ता. फक्त ब्रह्मज्ञानानेच बाध होतो, त्याची व्यावहारिक सत्ता आहे. असे ईश्वराने उत्पन्न केले देहा देहे देहेंद्र काय देहेंद्र देहेंद्रिय आदी व्यावहारिक पदार्थ आहेत, ऐक नाही. देहेंद्रिय आदी म्हणजे कोणते पदार्थ? देह, इंद्रिय किंवा बाकीचे जे काही तुम्हाला दृष्टीला आता जागेपणी प्रतीला येतात, हे सगळे पदार्थ, हे सगळे कोणी निर्माण केलेले आहे? तर हे सगळं ईश्वराने निर्माण केलेलं आहे. म्हणजे हे सगळी कोणती सृष्टी आहे? समष्टी सृष्टी आहे का व्यष्टी सृष्टी आहे? समष्टी. आणि समष्टी सृष्टी असते ती कोणती असते? ईशकृत सृष्टी. त्यालाच ईशकृत सृष्टी म्हणा, किंवा त्याला तुम्ही ईश्वर म्हणू शकता का? ईशकृत सृष्टीला तुम्ही ईश्वर म्हणू शकता का नाही? तुम्ही म्हणा ना असं, विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, हे सगळं जगच विष्णुमय आहे. म्हणजे ईश्वरमय जगत नाही का? हे सगळं जगतच. आता तुम्हाला ईश्वराचं दर्शन घ्यायचं म्हणजे जगताला पाहायचं आणि ईश्वराला पाहायचं, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे हे सगळे पदार्थ कोणी तयार केलेले आहे? तर ईश्वराने तयार केलेले आहे. ही ईशकृत सृष्टी. आणि जीवकृत सृष्टी म्हणजे काय बरं? वेष्टी. पण किती वेष्टी आहे? तुमची मर्यादा किती आहे? असं ठरलं नाही का आपलं काही? आ तुम्ही आता हे सगळे जगत पाहता, सगळ्या जगताला माझं म्हणता का? आपल्या घरच्या दारच्या लोकांनाच आपलं म्हणता तुम्ही? आपली शेती, आपलं घर दार, जमीन, प्रॉपर्टी, ऐक नाही, एवढ्यालाच आपण म्हणतो. म्हणजे जीवाने किती स्वीकार केलेला आहे? मर्यादित स्वीकार केलेला आहे, ऐक नाही. आणि संत किती स्वीकार करतात? संत सगळ्याचा स्वीकार करतात. हे विश्वाचे माझे घर, ऐक नाही. म्हणजे हा ईश्वरच मी आहे, ईश्वरच माझा आहे. माझे जीवेची आवडी पंढरपुराने येईल गोडी. तेच नेऊ शकतात. आपण नेऊ शकतो का? आपण नाही नेऊ शकत. आपली फक्त एक छोटीशी दिंडी असती, तेवढ्यातच आपली जाते आणि तेवढ्यातच आपली मागे येते, आहे का नाही? तसं ते म्हणतं का? तसं नाही, ते सगळ्याला एकत्र घेऊन जात असतात. म्हणजेच काय? हे ईश्वरचे माझे घर, म्हणजे हा ईश्वर, हे सगळं घर, ही सगळी पृथ्वी, हे सगळं माझं आहे असं त्यांना वाटतं. म्हणजेच ते कोणत्या सृष्टीचा स्वीकार करतात? ईशकृत सृष्टीचा त्या ठिकाणी स्वीकार करतो. आपण जीवकृत असणाऱ्या सृष्टीचा स्वीकार त्या ठिकाणी करत असतो. म्हणून असे ईश्वराने उत्पन्न केलेले देहेंद्रिय यादी व्यावहारिक पदार्थ आहेत. ईश्वर सृष्टी व्यावहारिक सत्तावान पदार्थांचा. आता हे सगळे कोणती सृष्टी झाली? ईश्वर सृष्टी. ईश्वर सृष्टी म्हणजे व्यावहारिक पदार्थ ती असणारी ईश्वर सृष्टी. आणि स्वप्नामध्ये कोण असतं बरं? ईश्वराची सृष्टी असते का जीवकृत सृष्टी असते? स्वप्नामध्ये ईश्वराने तयार केलं का स्वप्न? तुमच्या कल्पनेने तयार झालं का ईश्वराने तयार केलं? अहो, त्रिगुणात्मक असते का नाही, ती ईश्वराच्या स्वाधीन आहे का नाही? आणि आपल्या ठिकाणी काय आहे? आपण त्या दोषाच्या ठिकाणी युक्त असत नाही. स्वप्नात ते पदार्थ खरे असतात का? मिथ्याच असतात ना. म्हणजे याचा अर्थ काय असतात? ते दोषवान असतात. दोषवान म्हणजे स्वप्नामध्ये जर एखादा व्यवहार केला आणि जागरपणे म्हणू लागले, ओंकार महाराज, रात्री तुम्हाला स्वप्नात मी 10,000 रुपये दिले, व्यवहारामध्ये ते मला देऊन टाका. व्यवहार होऊ शकतो का? म्हणजे ते सगळेच व्यवहार झाले, ते दोषयुक्त नाही का? बरं, खरंच राजाला लांडगा चावला का? आणि ते खरंच काठीनं लांडगा, एका काठीत लांडगा मरल का? अहो, पाय इतका तो त्याची बेकार परिस्थिती झाली त्या ठिकाणी. आणि काय लांडग्याला काठी मारण्याचं बळ तरी कुठून आलं? आणि एका काठीत लांडगा तरी कस काय मरण पावला? म्हणजे याचा अर्थ ते सगळे पदार्थ दोषयुक्त नाही का? दोषयुक्तच पदार्थ आहे, आहे का नाही? म्हणजे ती सत्ता कोणती आहे? ती दोषवानाची सत्ता आहे. मग हे
दोष निर्माण कुठे होतात? ईश्वराच्या ठिकाणी होतात का जीवाच्या ठिकाणी होतात? जीवाच्या ठिकाणी होईल ना. बघा ना आता, ईश्वराने निर्माण केलेला सूर्य उगवायला किती काळ उशीर होतो त्याला. आपण येतो येत नाही, मागं पुढं आपलं होतं. तसं त्याचं कधी होतं का? म्हणजे त्याची सत्ता कोणती? ईश्वराची. पारमार्थ व्यावहारिक सत्ता, या व्यावहारिक सत्तेतले पदार्थ ईश्वराने निर्माण केलेले आणि स्वप्नातले पदार्थ आपण. ऐक नाही, हे स्वप्नाची विचित्रच आहे ना. मीची झालेलो होतो ना. ही स्वप्नातली विचित्रच आहे ना. कोण होते? आपणच होतो. आपल्या कल्पनेने सगळं तयार करतो की नाही. कल्पना अविद्या, बरोबर ना. तिने झाला जीव, तो जीव त्या ठिकाणी निर्माण होतो की नाही. त्याला जीव असं म्हणायचं किंवा त्याला मन असं म्हटलं आणि मनाला जीव असं म्हटलं तरी पण त्या ठिकाणी चालू शकतं. ईश्वर सृष्ट व्यावहारिक सत्तावान पदार्थांचा ब्रह्मज्ञाना वाचून कालान्यास होतो. आता हे सगळे पदार्थ आहे, ते म्हणले आता ह्या सगळ्याचा आपण नाश करून टाकू. एक सुद्धा पदार्थ ठेवायचा नाही, आहे का नाही. जास्तीत जास्त किती तुम्ही पदार्थाचा नाश करू शकता बरं जगातल्या? चंद्र, सूर्य, हे सगळे ब्रह्मांड, किती किती नाश करू शकता तुम्ही? करू शकता का नाश? आपल्यात किती सामर्थ्य आहे बरं? जास्त झालं तर आपण आपल्या घराला आग लावू शकतो. याच्यापेक्षा जास्त काय करू शकतो का? आहे का नाही. म्हणजे जास्त नाही नाश करू शकत आपण, मर्यादित नाश करू शकतो, ठीक आहे ना. पण हे सगळे ईश्वर असणारे, ईश्वराच्या असणाऱ्या सृष्टीतले पदार्थ, याचा नाश करू शकतो का आपण? नाश नाही करू शकत, आहे का नाही. आणि बरं, आपल्या देहाधिकाचा नाश करण्याची आवश्यकता तरी आहे का? हे सुद्धा त्यानेच निर्माण केलं का नाही. दिले हात पाय, आहे का नाही, मुख बोलाया वचन, जेणे तू जोडीशी नारायण, हे सगळं त्याने दिलं असं म्हणतो का नाही. चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलवी ते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. त्याने सगळं दिलं का नाही. म्हणजे हे सगळे पदार्थ कोणाचे? हे शरीर आपण म्हणतो आई वडिलांपासून निर्माण झालं. आई वडिलांपासून निर्माण झालं, मग आई वडिलांना वाटेल तसंच निर्माण व्हायला पाहिजे होतं ना. तसं होतं का? आई वडिलांना वाटत होतं मुलगा असं व्हायला पाहिजे, पण तसं झालंच नाही. त्यांना मस्त वाटतं की आपल्याला मुलगाच व्हावा, मुलगी होऊच नाही वाटतं, पण तसं का होत नाही बरं? आता लोकांचा विचार म्हणजे त्यांचा मेंदूच लहान असतो बिचाऱ्यांचा, त्यांना काही दोष देण्यात अर्थ नसतो. तेव्हा त्यात आई वडिलांपासून मी निर्माण झालो, मग ईश्वराला मानायचं काही काम नाही. आहे का नाही. माझ्यासाठी आई वडीलच ईश्वर आहे. हा, इथपर्यंत ठीक आहे. आई वडील ईश्वर आहे भावनेच्या ठिकाणी विचार केला तर ठीक आहे. पण चांगला तत्वावर आरूढ होऊन जर विचार केला, तर ह्या सगळ्या सत्ता आहे ती पारमार्थिक आपल्या ईश्वरी सत्ता आहे. आणि ईश्वरी सत्तेतले हे पदार्थ काय निर्माण झाले आहे. त्याचा आपण नाश मात्र करू शकत नाही. बरं, आपण त्याचा नाश नाही केला तर त्याचा काळात नाश होईल का नाही? काळाने. माऊली म्हणतात, आता 15व्या अध्यायामध्ये ओवे आलेले आहे की चौ युगाचे साले सांडे, तर कृत युगांची पेली देवडी पडे पुढती. म्हणजे काय होतं की आता पूर्ण ओवी माझ्या लक्षात नाही. ते म्हणले आता ही कोणतं युग आहे? कलियुगाची साले सांडे. आता कलियुग आहे ना, या कलियुगामध्ये ते झाड आहे, म्हणजे तो अश्वत्थ नावाचा वृक्ष आहे. आणि त्याचे काय होतात, त्याची साल आहे ना, साल अशी बाहेर पडत असते. म्हणजे झाडाच्या साली पडतात की नाही, आपली कातडी सुद्धा अंगाची पडतात की नाही, कधी कधी पडतात. तसे त्या झाडाच्या साली सुद्धा काय होतात, आपोआप त्या ठिकाणी पडतात. जेव्हा ह्या साली पडतात की नाही, तेव्हा नवीन साल त्या ठिकाणी येत असते. तसे ह्या ईश्वर सृष्टीतले जे पदार्थ आहेत का नाही, किंवा हे युग आहेत का नाही, युग, या युगाच्या सुद्धा साली पडतच असतात. पडत असतात का पाडावं लागतात? साली पडतच असतात ना. साली पडतच असतात, आहे का नाही. तसं या ठिकाणी हे सगळं जे ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी आहे, ही एखाद दिवशी याचा बाद होईल का नाही, नाश होईल का नाही. इथं नाश शब्दाच इथं काय दिलेला आहे शब्द? नाश दिलेला आहे. नाश, हा नाश आपण करू शकत नाही. हा काळाच्या ओघाने त्या सगळ्या पदार्थाचा नाश होईल, आहे का नाही. आता नाश होईल तेव्हा होईल, आपल्याला माहिती आहे की नाही, की आता हे बालपण, तरुणपण, वार्धक्य आणि नंतर हे शरीर एखाद्या दिवशी नष्ट होणार आहे, याचा निश्चय आपल्या ठिकाणी आहे का नाही. म्हणजे हे पडणार आहे. म्हणजे हे शरीर, ह्या शरीराच्या बाबतीत आपण काय केलेलं आहे, बाद निश्चय केलेला आहे. म्हणजे ईश्वराच्या काळामध्ये त्या सत्तेचा नाश व्हायचा तेव्हा होईल, पण हे नष्ट होणार आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे याचा आपण काय करतो, ज्ञान करून घेतो का हे सगळं कसं आहे, बाधित आहे. म्हणजे बाद निश्चय करतो. म्हणजे ज्ञानाने काय होत, त्याचा बाध होईल. आणि काळाने काय होईल, त्याचा नाश होईल, आहे का नाही. काळाने काय होईल, त्याचा नाश होईल. आणि ज्ञानाने काय होईल, त्याचा बाध होईल. आणि विसर कशाने पडेल? अजून कोण सांगू शकतो बरं? विसर कशाने पडेल? प्रेमाने विसर पडतो, आहे की नाही. देहाच्या निरासे पाविजिया ठाया, देहाचा निराश
विसर झाला का मग त्या स्वरूपाला आपल्याला प्राप्त होता येतं. मग ज्ञान झालं तरी होता येतं का प्राप्त आपल्याला? विसर पडला का मग प्राप्त होता येत आहे का नाही? जिथं हे सगळं विसरलं का नाही, मग ती हे सगळं विसरलं म्हणजे व्यावहारिक सत्ता विसरली, प्रातिभाषिक सत्ता विसरलो, मग आता राहिली कोणती सत्ता आपल्याला? का त्या सत्तेचा कधी बाध होतो? त्या सत्तेचा कधीच बाध होत नाही. ती सत्ता आहे तशी शाबूत आहे तशीच राहत असते, आहे का नाही? पण तिची प्राप्ती म्हणजे कधी? या दोन्ही सत्तेचा विसर पडणं म्हणजे पारमार्थिक सत्तेवरती येणं असं होतं. म्हणून काळाच्या ओघामध्ये ईश्वर सृष्ट पदार्थांचा नाश होतो. ज्ञानाने काय होतो? बाध होतो. आणि प्रेमाने काय होतो? विसर पडतो. हे लक्षात ठेवायचं. ईश्वर सृष्ट व्यावहारिक सत्तावान पदार्थांचा ब्रह्मज्ञान वाचून काळाने नाश होतो. ब्रह्मज्ञान जरी झालं तर त्याचा नाश होणार नाही, काळाच्या ओघामध्ये त्याचा नाश होतो. आपण नेहमी पाहतो, पण बाध मात्र ब्रह्मज्ञाना वाचून होत नाही. पण त्याचा बाध ब्रह्मज्ञाना वाचून होतो का? कारण आपण नेहमी विचार करतो की सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. काही झालं तर तीन सत्ता त्याच्याच राहतात. का राहतात? त्या स्थायी सत्ता आहे का नाही, त्याच्यामध्ये कधी बदल होतो का? त्या अस्थायी आहे का? म्हणजे आता आजचा दिवस जसा आहे तसा उद्याचा आहे का? उद्याचा विचार तसा होईल का? बदलत राहतो. पण उद्याचं चैतन्य आहे तेच नाही. उद्याचं चैतन्य ब्रह्म आहे तेच आहे, ऐक नाही. मग असं त्याचं ज्ञान झालं का ह्या सत्ता बदलतात पण ते तसंच राहतं. मग काय होतं? आपल्याला ब्रह्म चैतन्याचं ज्ञान होतं आणि नक्की कळतं का हे बदलणार आहे आणि चैतन्य मात्र बदलणार नाही. म्हणून त्याने काय होतं आपलं, की ब्रह्मज्ञानाने त्या असणाऱ्या सत्तेचा बाध होतो. बाध होतो म्हणजे एखादा खेळाडू आहे, बरोबर ना? खेळाडू आहे का नाही, आणि तो जर खेळामध्ये चुकला तर त्याला काय म्हणतो आपण? बाद. हा बाद झाला म्हणजे त्याला तुम्ही तुमच्या शुद्ध मराठीमध्ये आउट असं म्हणता, आहे का नाही? तो आउट झाला म्हणजे बाद झाला असं म्हणता. मग बाद झाला म्हणजे काय, मरण पावला का? का तो आहे तसाच असतो? तो आहे तसा असतो. तसं ज्ञान झालं आपल्याला, मग त्याचा काय होतं? आपल्याला बाद म्हणजे निश्चय होतो की हे न टिकणारे आहे, बरोबर ना? पण पदार्थ आहे तसाच असतो ना? पदार्थ आहे तसा आहे, त्याचा नाश करावा लागतो का काळाच्या ओघाने नाश पण होतो? काळाच्या ओघाने त्याचा नाश होतो, हे लक्षात ठेवायचं. पण बाद मात्र ब्रह्मज्ञाना वाचून होत नाही. मूळ अविद्येचे कार्य जागृत पदार्थ बघा. आता मूळ अविद्या म्हणजे मूळ असणारी अविद्या, ती किती गुणांनी युक्त आहे? हम्म? हा, सत्वगुण काय करतो, रजगुण काय करतो आणि तमोगुण काय करतो असतं? बरं त्याचं काम सांगा. हम्म. हम्म? पदार्थ. तमोगुण पदार्थाला, रजगुण म्हणजे रजगुण कार्य क्रिया करतो, सत्वगुण ज्ञानाला असतो आणि तमोगुण हे पदार्थाला कारण असतो. असं पाहिलं का नाही? असं त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. मग ह्या तमोगुण आपलं मूल अविद्येचं कार्य जे असतात, हे पदार्थांची सत्ता अधिक काळापर्यंत असते का नाही? याचा काळ मोठा राहतो का नाही? याचा काळ त्या ठिकाणी मोठा असतो. म्हणून हे मूळ अविद्येचं कार्य आहे का नाही? आणि त्या जसं भांड्यामध्ये लसूण ठेवला, बरोबर ना? आणि नंतर लसूण काढून घेतला तरी त्याचा वास मात्र भांड्याला धरून राहतो का नाही? तसं त्याला काय म्हणायचं? दोषयुक्त वास, ऐक नाही. तो कसा राहिला? त्याचा दोष मात्र भांड्याला तसाच राहत असतो. पण ते पण अविद्या कार्यच आहे का नाही? जसं मूल अविद्या कार्य आहे, तसं तूल सुद्धा अविद्या कार्यच आहे ना? का अविद्या कार्य नाही ओंकार महाराज? मूल अविद्या कार्य असेल तर तूल सुद्धा, अहो भांड्यामधला लसणाचा वास सुद्धा तसंच राहणार आहे ना? लसूण जरी नसला तर वास लसणाचाच येतो का कांद्याचा येतो? लसणाचाच येतो. मग मूल अविद्या कार्य असेल तर तुला सुद्धा काय अविद्या कार्य आहे. म्हणजे मूल अविद्या कार्य कशात घ्यायचं? व्यावहारिक सत्तेमध्ये घ्यायचं. हे सगळे पदार्थ कसे? हे सगळे मूळ अविद्या कार्य व्यावहारिक सत्तेमध्ये आले. आणि तुला अविद्या कार्य कशात आले? प्रातिभाषेत, म्हणजे फक्त त्याचा लेश त्याच्या ठिकाणी शिल्लक राहतो. साक्षात पदार्थ असावं लागतात का? नदी पर्वत डोंगर नदी हे असावं लागतं का? फक्त त्याचा लेश असला, त्याचं स्मरण जरी असलं तरी आपल्याला ते प्रतीतला येऊ शकतं की नाही? म्हणून ते त्या ठिकाणी कसं असतात? दोषवान असतात.
मूल अविद्येचे कार्य जागृत पदार्थ ज्यात बघा काय काय सांगितलं, जन्म, मरण, बंध, मोक्ष, व्यवहार होतो आहे का नाही. आता आपला पाठ चाललाय हा कोणत्या सत्तेत चाललाय? व्यवहारिक सत्य आहे की नाही. मग याच्यातच आपल्याला कळतं की नाही, जन्म, मरण, बंध, मोक्ष या सगळ्या गोष्टी कुठे होतात? व्यावहारिक सत्तेमध्ये होत असतात. प्रातिभाषिक सत्तेत होतील का? आणि पारमार्थिक सत्तेत होतील का? जन्म, मरण, बंध, मोक्ष का तिथं म्हणायला सुद्धा शिल्लक नसतो तो. तिथं म्हणायला शिल्लक नसतो. म्हणायला कुठे शिल्लक असतो? व्यावहारिक सत्तेमध्ये म्हणायला शिल्लक असतो. मग याची निवृत्ती कुठं होते? व्यावहारिक सत्तेमध्ये निवृत्ती होत असते. ज्यात जन्म, मरण, बंध, मोक्ष आदी व्यवहार होतो, अशा ईश्वर सृष्ट पदार्थांची व्यावहारिक सत्ता आहे. ऐका, आज महाराज प्रश्न तसे काढायचे बरं का व्यवस्थित. बघ आता तिसरी सत्ता पहा. ब्रह्मज्ञानापासून ज्याचा बाध होतो ते स्थूल अविद्या कार्य पदार्थ असतात. त्याची प्रातिभाषिक सत्ता आहे. प्रतीती मात्र सत्ता म्हणजे होणे किंवा असणे हा प्रातिभाषिक शब्दाचा अर्थ आहे. आता प्रातिभाषिक सत्ता म्हटलं की ज्याला स्वप्न पडलं आणि स्वप्न पडल्याच्या नंतर लगेच विचारसागर घेतला आणि विचारसागर घेऊन फार त्याचं चिंतन केलं, सव्वा तरंग बारकाईने वाचला आणि मग त्या पदार्थाची निवृत्ती झाली, असं करावं लागतं का? असं ब्रह्मज्ञान करावं लागतं का? काही करावं लागत नाही. जाग झालं की लगेच आपण म्हणतो आज काय खराब स्वप्न पडलं, आज काय चांगलं स्वप्न पडलं, आणि नंतर म्हणतो स्वप्न ते स्वप्न जास्त काय त्याचा विचार करायचा, दिला सोडून, आहे का नाही. असं असं म्हणतो की नाही आपण? असं म्हणतो. त्याला फार ब्रह्मज्ञान करून घ्यावं लागत का? ब्रह्मज्ञान करून घेण्याची गरज नाही, ऐक नाही. जैसे स्वप्न माझे असे जे तर स्वप्नाचे साच पाहिजे. मग चिवणे पाहिजे तेव्हा काही नाही, तेव्हा काही नसतं. मग आपण काय म्हणतो, हे सगळं कसं आहे, खोटं आहे. राजा जागा झाला का नाही? जागा झाल्याच्या नंतर म्हणला कुठं लांडगाय, कुठं घाबे, कुठं मलमपट्टी, कुठं साधू आहे, आणि कोणता तो वैद्य आहे का ज्या वैद्याने मला मलमपट्टी केली नाही, आता त्याला मी शिक्षा करतो. करायची जर झाले तर करता येईल का शिक्षा? आणि साधूला भेटायचं म्हणलं तरी भेटता येईल का? बरं, कालचं स्वप्न जे पाहिलं ना ते फार छान होतं. आज मला संध्याकाळ झोपलं ना परत तेच स्वप्न पाहिजे, येईल का पाहता आपल्याला? तसंच असं होतं का कधी? आहे का नाही. ते सगळे काय आहे, दोषवान त्या ठिकाणी असतात. म्हणून ती कोणती सत्ता आहे? प्रातिभाषिक असणारी सत्ता. फक्त प्रतीती येते का नाही? मात्र अनुभवाला येतं का नाही? अनुभवाला येतं. आणि ते टिकतं का आपलं? अनुभवाला येतं, ते दिसतं आपल्याला, प्रतीतीला येतं. फक्त असणं दिसणं इथपर्यंतच असतं. आपण हे पाहतो का नाही, पडद्यावर चित्र पाहतो का नाही? पडद्यावरलं चित्र पाहतो, आहे का नाही. आणि असं म्हटलं, ए थांबा 2 मिनिटं, हे चित्र असंच उभं करा. आता त्याच्यामध्ये जे नायक आहे ते काय, तर मी त्याला हिरो वगैरे असं म्हणता, आहे का नाही. तर त्यांना मी जरा जाऊन थोडी त्यांची गाठभेट घेऊन येतो. येईल का गाठभेट घेता आपल्याला? नाही ना घेता येणार, आहे का नाही. म्हणजे ते कसं असतात, ते दिसतात, फक्त प्रतीती मात्र असतात, आहे का नाही. व्यवहार काय तिथं होईल का कोणता? त्यांच्या ठिकाणी व्यवहार होईल का? कोणताच प्रकारचा व्यवहार होऊ शकत नाही. स्थूल अविद्या कार्य पदार्थ असतात, त्याची प्रातिभाषिक सत्ता असते. प्रतीती मात्र सत्ता, ऐक नाही, त्याची सत्ता असते, पण ती कोणती सत्ता असते? फक्त प्रतीती, ऐक नाही, थोड्या काळापर्यंत. म्हणजे होणे किंवा असणे हा प्रातिभाषिक शब्दाचा अर्थ आहे. भ्रमामध्ये सर्प रूपे याची प्रतीती मात्र असते, आहे की नाही. आता भ्रम जेव्हा होतो की नाही आपल्याला, तर सर्प म्हणा, रजेवरला सर्प, तो फक्त प्रतीतीला येतो का नाही? थोड्या काळापर्यंत प्रतीतीला येत असतो का जास्त काळापर्यंत असतो? जास्त काळापर्यंत नसतो, आहे का नाही. किंवा रूप आता दुरून तुम्ही पाहिलं, वा काय सुंदर अशा पद्धतीची चांदी आहे, आणि जवळ गेल्यावर चांदी आहे का? जवळ गेल्यावर चांदी पण नसते, आहे की नाही. यांची प्रतीती मात्र सत्ता असते. याची फक्त प्रतीती म्हणजे फक्त दिसण्यापुरती असते का ती असण्यापुरती असते? असण्यापुरती नसते, फक्त दिसण्यापुरती प्रतीती मात्र सत्ता असते. म्हणून ते प्रातिभाषिक आहेत. या तीन सत्ता लक्षात आल्या म्हणजे असे ध्यानात येईल की या तीन सत्तांचं स्वरूप आपल्या लक्षामध्ये आलं की मग असं लक्षात येईल की संसार दुःख आणि वेद सद्गुरू यांची एकच व्यावहारिक सत्ता आहे. मग याच्यात काय लक्षात येईल की संसार दुःख आणि वेद सद्गुरू, आहे का नाही. संसारातलं दुःख सुद्धा आणि त्या संसारात असणारे वेद सद्गुरू सुद्धा कसे, यांची सुद्धा कोणती सत्ता मानावं लागेल आपल्याला? एकच सत्ता मानावं लागेल, आहे का नाही. कोणती सत्ता मानावं लागेल आपल्याला? एक व्यावहारिक सत्ताच मानावं लागेल, आहे का नाही.
म्हणून मिथ्या. आता समजा आपण असं म्हणलं की वेद सद्गुरू सुद्धा प्रातिभाषिक आहेत, असं असं म्हणा तुम्ही, आहे की नाही? वेद सद्गुरू सुद्धा प्रातिभाषिक. आता समान सत्तेसाठी साधक बाधक व्यवहार केला, हा भाग वेगळा, आहे की नाही? आता असं म्हणा की व्यावहारिक सत्तेतले, मला काय म्हणायचं होतं, की व्यावहारिक आपलं प्रातिभाषिक सत्तेतले वेद सद्गुरू त्या ठिकाणी तुम्ही सत्य माना असं जर म्हटलं, तर प्रातिभाषिक सत्तेतले वेद सद्गुरू आपल्याला ज्ञान करून देतील का? म्हणजे त्याने कधी विचारसागर ऐकला नाही, कधी पाहिला नाही, त्याला ज्ञानेश्वरी माहित नाही, गाथा माहित नाही, गाथ्यात अभंगही कळत नाही, ज्ञानेश्वरीतल्या ओव्या त्याने कधी वाचलं नाही, तर त्याला स्वप्नामध्ये हे ज्ञान होईल का? स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये ते वेद सद्गुरू आले, आहे की नाही? सद्गुरूंनी वेद आणला आणि त्या सद्गुरूंनी त्या वेदातली सगळी वाक्य आपल्याला उच्चार करून सांगितले, असं कधी होतं का हो? कारण वास्तविक पाहिलं तर ती आता बघा, आपल्या बुद्धीची मर्यादा किती आहे बाबा तिथं अंतःकरणात, तेवढं स्वप्न आपल्याला दिसतं, त्याच्यापेक्षा वेगळं काय दिसतं का आपल्याला? म्हणून वेद सद्गुरूची व्यावहारिक सत्ता, आपलं प्रातिभाषिक सत्ता मानता येईल का आपल्याला? मानता येणार नाही. मग त्यांची सत्ता कोणती मानावं लागणार आपल्याला? व्यावहारिक सत्ताच म्हणावं लागेल ना. आता ह्या व्यावहारिक सत्तेमध्ये जे ज्ञान झालं, याचा बाद होईल का आता? याचा बाद होऊ शकत नाही, आहे का नाही? हेच उलट ज्ञान झालं तर हे आपल्याला प्रातिभाषिक सत्तेमध्ये प्रतिथल येऊ शकतो. पण प्रातिभाषिक सत्तेतलं ज्ञान आपल्याला व्यावहारिक सत्तेमध्ये येईल का? येणार नाही, असं लक्षात येतं. या तीन सत्ता लक्षात आले म्हणजे असे ध्यानात येईल की संसार दुःख आणि वेद सद्गुरू यांची एकच व्यावहारिक सत्ता आहे. म्हणून मिथ्या वेद सद्गुरूंपासून मिथ्या संसार दुःखाचा नाश होण्यास हरकत नाही. म्हणून आता काय म्हटलं, मिथ्या असणारे वेद सद्गुरू आहे आणि त्या मिथ्या असणाऱ्या वेद सद्गुरूपासून मिथ्या असणार व्यावहारिक असणाऱ्या सत्तेतलं दुःख निवृत्त होऊ शकतं की नाही? तर स्वाभाविकपणे निवृत्त होण्यास काही हरकत नाही. आता तुझ्या मृगजळाचा दृष्टांत पिपासा म्हणजे तृष्णा म्हणजेच काय, तहान, ऐक नाही, हा ईश्वर सृष्ट प्राणाचा धर्म आहे. तहान लागते आपल्याला, कोणत्या सत्तेत लागते आपल्याला? आपण जर म्हटलं की आम्हाला स्वप्नामध्ये तहान लागते आणि तांब्या भरून ठेवला कुठं, उशाला ठेवला, ऐक नाही, कारण कदाचित स्वप्नामध्ये आम्ही उन्हातानामध्ये कुठे फिरायला गेलो आणि जर आम्हाला तहान लागली तर आम्ही काय करू, लगेच जागृतीतलं पाणी स्वप्नामध्ये पिऊ, असं होईल का? का तांब्या उशालाचा असतो आणि ताण कुठं असते, स्वप्नात, आहे की नाही? मग ते उशाला असलेलं पाणी आपण स्वप्नात ताण लागल्याच्या नंतर पिता येईल का आपल्याला? पिता मात्र येणार नाही. मग आता ताणाचा धर्म कुठं आला? ईश्वर सृष्ट सृष्टीतला आला का नाही? म्हणजे व्यावहारिक सत्तेतला आला का नाही? आणि तुम्ही दृष्टांत कशातला देता? मृगजळाचा. मग मृगजळ हे कोणतं सत्तेत आलं? प्रातिभाषिक सत्तेत आलं, आहे का नाही? आणि ताण कुठं आली? व्यावहारिक सत्तेमध्ये आली. सत्ता विषम झाली का नाही आता? सत्ता मात्र विषम त्या ठिकाणी झाली. हा ईश्वर सृष्ट प्राणाचा धर्म असून त्याचा ब्रह्मज्ञाना वाचून बाद होत नाही. मग आता त्याचा नाश जर झाला तर कशाने नाश होऊ शकतो? केवळ ब्रह्मज्ञानाने त्याचा नाश होऊ शकतो. म्हणून प्राण धर्म तृष्णा ही व्यावहारिक सत्तावण आहे आहे आणि मृगजळाचा ब्रह्मज्ञाना वाचूनही बाद होतो. आणि मृगजळ आहे, त्या मृगजळाचा नाश कशाने? मृगजळाचा नाश जर व्हायचा असेल तर त्याला ब्रह्मज्ञानाची आवश्यकता पडते का? तर आवश्यकता सुद्धा पडण्याची आवश्यकता पडत नाही. म्हणून मृगजळा वाचून असणाऱ्या सत्तेचा म्हणजे काय म्हणायचं होतं मला, आज सारी संगती होऊ लागली. म्हणून प्राणधर्म तृष्णा ही व्यावहारिक सत्तावान आहे आणि मृगजळाचा ब्रह्मज्ञाना वाचून बाद होतो. म्हणून मृगजळ प्रातिभाषिक सत्तावान आहे. म्हणून मृगजळ कसं ठरलं? प्रातिभाषिक सत्तावान आहे. आणि नियम काय केला की आणि समान सत्तेतील पदार्थ एकमेकास साधक किंवा बाधक होतात. समान सत्ता असेल तरच पदार्थ एकमेकास काय होतात? साधक होऊ शकतात किंवा त्या ठिकाणी ते बाधक होऊ शकतात, असा नियम आहे. याच्यातून लक्षात काय आलं ओंकार महाराज, थोडं बोला.
हो. हम्म. आणि समान सत्तेतील पदार्थ एकमेकास साधक किंवा बाधक होतात. भिन्न सत्तेतील पदार्थ एकमेकास साधक बाधक होत नाही. आता भिन्न सत्ता असेल तर भिन्न सत्तेतले पदार्थ म्हणजे व्यावहारिक सत्तेतले पदार्थ प्रातिभाषिक सत्तेला साधक बाधक होत नाही. आणि प्रातिभाषिक सत्तेतले पदार्थ व्यावहारिक सत्तेमध्ये साधक अथवा ते बाधक होऊ शकत नाही. साधक बाधक शब्दाचा अर्थ कळाला की नाही? हिताचा आणि अहिताचा अशा पद्धतीने घ्या. असा नियम आहे. तृष्णा तहान हा प्राणाचा धर्म असून तिची व्यावहारिक सत्ता आहे व मृगजळाची प्रातिभाषिक सत्ता आहे. आताच उदाहरण दिलं की नाही आपण? उशाला तांब्या भरून ठेवला तर तो तांब्या ते पाणी कोणत्या सत्तेतलं आहे? व्यावहारिक सत्तेतलं आहे. आणि स्वप्नातली ताण जी लागलेली आहे आपल्याला ती कोणत्या सत्तेतली आहे? प्रातिभाषिक सत्तेतली आहे. मग व्यावहारिक सत्तेतले पदार्थ प्रातिभाषिक सत्तेत उपयोगी ठरत नाही, आहे की नाही? आणि समजा तिथं भरपूर आपल्याला दागदागिने वगैरे सापडले आणि आपण फार गरीब असलो तर स्वप्नातलं धन आपल्याला जागृतीत आणता येईल का? येणार नाही, आहे की नाही? स्वप्नाचे धन हाती न पदरी. मग त्याचा उपयोग आपण कुठं करू शकतो? स्वप्नातल्या पदार्थांचा स्वप्नात करू शकतो ना. काठीचा उपयोग कुठं केला? स्वप्नातल्या काठीचा उपयोग स्वप्नातल्या लांडग्याला मारण्याकरता आपण करू शकतो. म्हणजे त्या पदार्थांचा तिथंच उपयोग होतो, दुसरीकडे मात्र उपयोग होत नाही. असा नेम करा. असा नियम आहे. तृष्णा ताण हा प्राणाचा धर्म असून तिची व्यावहारिक सत्ता आहे व मृगजळाची प्रातिभाषिक सत्ता आहे. कारण मृगजळाचा ब्रह्मज्ञाना वाचून बाद होतो, ऐक नाही? मृगजळ जे आहे त्याचं काय होतं? ब्रह्मज्ञाना वाचूनही बाद त्या ठिकाणी होतं. मृगजळ आपल्याला दुपारी प्रतीला येतं का नाही? कडकडीत ऊन असेल तर येतं का नाही? आणि संध्याकाळ झाल्यावर कुठं जातं मृगजळ? त्याला संध्याकाळ झाल्याच्या नंतर आपल्याला काय जसं काय ब्रह्मज्ञान झालं आणि ब्रह्मज्ञानानेच आता या मृगजळाचा नाश झाला असं कुठं होतं का? असं मात्र होत नाही. पण मृगजळ जेव्हा असतं तेव्हा ते आपल्याला खरं दिसतंय का नाही? आपल्याला खरं दिसतं, पण आपण मान्य करतो का मृगजळ खरं आहे? दिसतंय आपल्याला, आहे का नाही? मग कोण मान्य करतो? हरण मान्य करतं ना. मृगजळ दिसे चाचपणे ऐसे खोटियाची पिशे उर पुढे, आहे का नाही? म्हणजे त्याला उर फुटून ते मरत असतं. म्हणजे हरणाला त्या ठिकाणी खरंच वाटतं, आपल्याला त्या ठिकाणी दिसतं, ऐक नाही? प्रतीला येतं पण आपण खरं मानत नाही. आणि ज्यापासून मृगजळ निर्माण झालं त्या सूर्याला विचारा बरं, तुला मृगजळ कसं वाटलं? कसं दिसलं? तो म्हणायला तर राहील का हे मृगजळ मला दिसतंय? किंवा मृगजळ आहे असं तरी म्हणेल का? तो म्हणू शकत नाही. म्हणजे ती कोणती सत्ता? पारमार्थिक सत्ता. आपली कोणती? व्यावहारिक सत्ता. आणि हरणाची कोणती? प्रातिभाषिक सत्ता. असं संगत लावून घ्या वाटलं असतं. म्हणून मृगजळाचा ब्रह्मज्ञाना वाचून बाद होतो. यावरून हे सिद्ध होते की तृष्ण आणि मृगजळ यांच्यात सत्तेत भेद आहे. म्हणून आता सत्ता कशी झाली? विषम झाली. ज्या अर्थी दोन सत्तेमध्ये भेद आहे त्या अर्थी ही सत्ता विषम झाली. म्हणून मृगजळाने तृष्णेची निवृत्ती होत नाही. म्हणून तो मृगजळाचा जो दृष्टांत दिला का नाही त्याने मात्र तृष्णा ताण याची निवृत्ती होऊ शकत नाही. कारण सत्ता कशी आहे? सम आहे का विषम आहे? सत्ता
विषम सत्ता आहे असं लक्षात घ्यायचं. म्हणून मृगजळाचा दृष्टांतच कसा झाला तुझा, विषम झाला. आता इथपर्यंत मुद्दा सगळ्यांच्या लक्षात आला, ठीक आहे ना? आता उद्याचा जो आपल्याला पाठ घ्यायचा आहे त्या पाठाला काय करू आपण, थोडी संगती लावून घेऊ, म्हणजे उद्याचा पाठ आपला सुरू होईल, ठीक आहे? आता शिष्य या ठिकाणी एक शंका करतो, ती शंका लक्षात घ्या. सत्ता भेद लक्षात आल्यामुळे आता आमच्या लक्षात आलं का तो व्यावहारिक सत्ता, पारमार्थिक सत्ता आणि प्रतिभाषी सत्ता, आणि प्रत्येक सत्तेमध्ये काय आहे, भेद आहे, आणि प्रत्येक सत्तेतले पदार्थ त्या सत्तेतच उपयोगी ठरतात, म्हणजे समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो, हे आमच्या पक्क लक्षात आलं. म्हणून आम्ही तुम्हाला दिलेला मृगजळाचा दृष्टांत कसा होता, विषम होता, आणि आम्हाला आता तो पटलेला आहे. म्हणून सत्ताभेद लक्षात आल्यामुळे आता आमच्या काय लक्षात आलं की आम्ही दिलेला मृगजळाचा दृष्टांत विषम होता. मृगजळाच्या दृष्टांतात काय दोष होता हे आमच्या आता लक्षात आले. परंतु दुसरी शंका अशी येते की आता आम्हाला अशी एक शंका त्या ठिकाणी येते, ती शंका सुद्धा अशी संयुक्तिक असणारी शंका आहे. दुसरी शंका अशी येते की ब्रह्मज्ञाना वाचून सर्व पदार्थ मिथ्या असतात, आहे की नाही? आता सत्ता आणि मिथ्या सत्ता, पारमार्थिक सत्ता, सत्य सत्ता, आणि परमात्म्या वाचून बाकीच्या सत्ता मिथ्या सत्ता, आहे की नाही? असं तुम्ही त्या ठिकाणी सांगता. म्हणजे दोन सत्ता कशी सांगितल्या तुम्ही, सत्य सांगितल्या का मिथ्या सांगितल्या? मिथ्या सांगितलं, आहे की नाही? मग तुम्ही म्हणता ज्याचा फक्त ब्रह्मज्ञानाने नाश होतो ती कोणती सत्ता, आणि जिचा ब्रह्मज्ञाना वाचून बाध होतो ती कोणती सत्ता? आणि सत्ता दोन्ही खऱ्या का खोट्या? आणि दोन्ही खोट्या सत्ता, आणि दोन खोट्या सत्ता असल्यामुळे एकाचा ब्रह्मज्ञानाने नाश होतो आणि एकाचा ब्रह्मज्ञाना वाचून नाश होतो. असं का बरं? खोट्या पदार्थाचा नाश कसं व्हायला पाहिजे, दोन्ही सारखंच व्हायला पाहिजे ना, दोन्हीची निवृत्ती सारखीच व्हायला पाहिजे का नाही? व्हायला पाहिजे. मग एकाचा ब्रह्मज्ञानाने आणि एकाचा ब्रह्मज्ञाना वाचून नाश होतो, हे मात्र आम्हाला जरा थोडं विसंगत वाटतं. आता ही शिष्याने केलेली शंका संयुक्तिक वाटते का नाही तुम्हाला? कारण तुम्ही दोन सत्ता खोट्या सांगितल्या का खऱ्या सांगितल्या? का तुम्ही म्हटले का एक फारच प्युअर आहे आणि एक त्याच्यापेक्षा कमी प्युअर आहे असं तुम्ही म्हटले का? कारण दोन्ही तुम्ही काय म्हणता, दोन्ही सत्ता स्वप्नीचे जाईल राया, आहे का नाही? हे स्वप्नाप्रमाणे सगळं रायाला जाणार, मग दृष्टांत कशाच देता? स्वप्नवत असं अशा पदार्थाचे हे पदार्थ आहे आणि हे सगळं नष्ट होणार आहे, म्हणजे तुम्ही त्याला स्वप्नासारखं मानता, मिथ्या मानता, खोटं मानता. आणि एकाची ब्रह्मज्ञान करून निवृत्ती होईल आणि एकाची ब्रह्मज्ञान केल्या वाचून निवृत्ती होईल, असं तुम्ही त्या ठिकाणी सांगता. हे जरा मला संयुक्तिक वाटत नाही, याविषयी माझी काही शंका आहे. ब्रह्माहून सर्व पदार्थ मिथ्या असतात, त्या मिथ्या पदार्थात काहींचा ब्रह्मज्ञानानेच बाध व्हावा आणि काहींचा ब्रह्मज्ञाना वाचून बाध व्हावा, असा भेद का असावा ते मात्र मला समजत नाही, आहे का नाही? आता आपलं तर पक्क लक्षात आलं, आहे का नाही? परंतु आता थोडं अजून पक्क लक्षात यावं असं जर वाटत असेल तर पुढचा मुद्दा आहे ना एकदम व्यवस्थित असणारा मुद्दा आहे, म्हणजे ह्या मुद्द्यामध्ये आपल्याला सगळा बारकावा त्या ठिकाणी कळून जाईल. आता हे काय होतं, आरंभवादाला सुरुवात झालेली. आरंभवाद म्हणजे हे जगत कसं उत्पन्न झालं, आहे की नाही? आता ते जगत आपल्याला सांगावं लागेल, किती भूतांचं कार्य आहे, कसं ते उत्पन्न होतं हे सांगायचं पुढे आपल्याला. म्हणून आता उद्याचा परिचय आपण उद्याला पाहू. आता या ठिकाणी आपण थांबून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम.